3 दिवसांच्या सुट्टीचा बेत करून देवदर्शनासाठी जात असताना वेर्ना कार समोरून येणाऱ्या ट्रेलरला धडकली। ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 6 महिन्यांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील 5 जणांचा अंत झाला। अभियंत्याच्या कुटुंबातील 5 जणांची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाल्याने अवघ्या लखनौ शहरात सन्नाटा झाला। बँक मॅनेजर असलेल्या जावेचा निष्प्राण देह पाहून छोट्या जावेनं मृतदेहाला मिठी मारत ओरडून म्हणाली, "वहिनी उठा, श्री तुमच्या मांडीवर आहे। आता तर तुझ्या सुट्ट्यांचे नियोजन करत होता, कुठे निघून गेला?" यानंतर ती रडत रडत बेशुद्ध पडली आणि खाली कोसळली। या संपूर्ण प्रकारानंतर प्रत्येकाचा कंठ दाटून आला। या अपघातात इंजिनियर अभिषेक, बँक मॅनेजर पत्नी प्रियांशी, 6 महिन्यांची मुलगी श्री, वडील सत्यप्रकाश आणि आई रमादेवी यांचा मृत्यू झाला। कुटुंब लखनौ मधील आहे। अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, काका चंद्रप्रकाश आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी थरथरत्या हातांनी पार्थिवांना खांदा दिला। पांढऱ्या चादरीत गुंडाळलेल्या 6 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीचा मृतदेह पाहून तर लोक हादरूनच गेले। मृतदेह ठेवण्यासाठी अक्षरशः 2 वाहने मागवण्यात आली। पती पत्नीचे मृतदेह एका गाडीत आणि पालकांचे मृतदेह दुसऱ्या गाडीत ठेवण्यात आले। निष्पाप स्त्रीचा मृतदेह घराजवळ दफन करण्यात आला। कुटुंबात फक्त आता अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, त्याची पत्नी ज्योती आणि मुलगा जियांशू उरले आहेत। बाकी सर्व काही आठवणी झाले आहेत। सोमवारी सकाळी घरातून 5ही मृतदेह एक एक करून बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। 5 मृतदेह एकत्र पाहून प्रत्येकाचे डोळे पाणवले। अभिषेकचा मोठा भाऊ हिमांशू, काका चंद्रप्रकाश आणि कुटुंबातील इतर सदस्य थरथरत्या हाताने मृतदेह उचलत होते। पांढऱ्या चादरीत गुंडाळलेल्या 6 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाहून तर लोक थरथर कापत होती। जयपूर जवळील दौसा जिल्ह्यातील मनोहरपूर वळणावर हा अपघात झाला। कुटुंबाची वेर्ना कार वळणावर पोहोचताच समोरून येणाऱ्या कंटेनरशी समोरासमोर धडकली। ही टक्कर इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले। 5ही जणांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे तुम्ही खास करून वळणावरती गाडी ही काळजीपूर्वकच चालवली पाहिजे। तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।